आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। दिघी पोलीस ठाणे येथे फिर्यादी सौरभ शरद विरकर वय वर्ष 26 यांनी फिर्याद दिली की दिनांक 15 मे 2024 रोजी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास फ्लॅट नंबर 1001/D2 स्टेला सोसायटी डुडुळगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे इथे त्यांचा मावस भाऊ किरण नामदेव दातीर वय वर्ष 35 याने ऑनलाईन पैसे मागितल्याच्या कारणावरून राहत्या घराच्या हॉलमध्ये पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून इसम सूरजकुमार व त्याच्या साथीदार यांनी मयत किरण नामदेव दातीर याच्या मोबाईलवर संपर्क केला व त्याचा व्हॉट्सअपचा डीपी काढला। त्याच्या फोटोची छेडछाड करून त्याचाच फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवून त्यालाच व्हॉट्सअप करून त्याला वारंवार कॉल करून पैसे मागितले। तसेच 12,000 रुपये बँक खात्यावर स्वीकारून पुन्हा वेगवेगळ्या फोनवरून कॉल करून त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडे 51 लाख रुपये दे, नाहीतर हे सर्व फोटो गुगलवर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली। 51 लाख रुपयांची खंडणी मागून किरण दातीर यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून दिघी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 239/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 360, 385, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। तसेच सदरबाबत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांचा समांतर तपास चालू होता। तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, दिघी पोलीस ठाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, खंडणी विरोधी पथक यांच्या मार्गदर्शनाखाली वॉन्टेड आरोपी वापरत असलेल्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण, दिघी पोलीस ठाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अंभोरे, पोलीस हवालदार किशोर कांबळे व खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाणे, पोलीस हवालदार सुनील कानगुडे, प्रदीप गोडांबे यांनी करून आरोपी निष्पन्न केले। दिनांक 7 जून 2024 रोजी पोलीस पथक आरोपी यांचा शोध घेण्यासाठी रवाना होऊन आरोपी यांच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी नगेर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलकाता इथं असल्याचे निष्पन्न झाले। तसेच त्या परिसरात सर्च घेऊन फ्लॅट नंबर 4/B 4था माळा, उदयान सोसायटी, नयापट्टी रोड, दुर्गाबत्ती कॉलनी, डायमंड प्लाझा जवळ कोलकाता इथं छापा टाकून फ्लॅटमधून सूरजकुमार जगदीश सिंग वय वर्ष 27, नवीन कुमार महेश राम वय वर्ष 23, सागंत महेंद्र राम वय वर्ष 23, मुरली हिरालाल केवट वय वर्ष 24, अमर कुमार राजेंद्र राव वय वर्ष 19, घिरण कुमार राजकुमार पांडे वय वर्ष 25 सर्व राहणार फ्लॅट नंबर 4/B 4था माळा, उदयान सोसायटी, नयापत्ती रोड, दुर्गाबत्ती कॉलनी, डायमंड प्लाझा जवळ कोलकाता, पश्चिम बंगाल, मूळ गाव झारखंड ह्या 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अटक आरोपीकडून एकूण 15 स्मार्ट मोबाईल फोन, 7 व्हॉइस चेंज मोबाईल्स, 40 सिम कार्ड, 14 पेमेंट डेबिट कार्ड, 8 आधार कार्ड व पॅन कार्ड, 8 नोटबुक असा एकूण 4,84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक आरोपी नवीन सिम कार्ड विकत घेऊन जीमेलवर बनावट नावाने खाते तयार करून त्याच्या आधारे गुगलवर भारतातील वेगवेगळ्या शहरातील कॉलगर्लच्या नावाने मोबाईल नंबर अपलोड करून त्यावर कॉल आल्यावर कॉलगर्ल पुरवण्याच्या नावाखाली स्वतःच्या खात्यावर पैसे स्वीकारून बळी पडणाऱ्या मोबाईल नंबर प्राप्त करून त्याच्यासोबत आयकिल कंपनीचा व्हॉइस चेंज मोबाईलद्वारे महिलांच्या आवाजात बोलून त्यावर बळीतांच्या मोबाईल नंबरवरून त्यांचा सोशल मीडियावर फोटो प्राप्त करून ते फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवून त्यालाच व्हॉट्सअपवर करून त्याला वारंवार कॉल करून पैशाची मागणी करून पैसे स्वीकारत होते। तसेच कोणी तक्रार करू नये म्हणून 5 ते 10,000 रुपये स्वीकारत होते। सदर गुन्ह्यात 6 आरोपी अटक करण्यात आले असून 4,84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे, डॉक्टर शिवाजी पवार पोलीस उपायुक्त परिमंडळ 3, डॉक्टर विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या पथकाने केली आहे।